ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 24वा अध्याय हा विनोद विलसितम अर्थात थट्टा मस्करीचा खेळ या शीर्षकाचा आहे. श्रोते हो, संत किंवा सत्पुरुष हे दिवसातील 24 तास फक्त गंभीरपणे जप करतात असं मुळीच नाही. त्यांचं एक अनोखं विश्व असतं. साईनाथांचं सुद्धा स्वतःचं एक छान विश्व होतं. इतरांची चेष्टा मस्करी करण्याची त्यांची एक लोभस अदा होती. मजा, मस्करी, थट्टा यातून ते सर्वांचं कल्याण साधत. डोळ्यांच्या गमतीदार अदा, देह बोली आणि अभिनय या त्रिवेणी संगमातून साईनाथ गमतीदार प्रसंग निर्माण करत. प्रत्येक रविवारी शिर्डीत आठवड्याचा बाजार भरायचा. लोक उघड्यावर तंबू ठोकून आपल्या मालाची विक्री करायचे. असाच बाजारचा दिवस होता आणि ग्रंथकार हेमाडपंत साईनाथांच्या जवळ बसून त्यांचे पाय दाबत होते. मुखाने नामस्मरण चालू. सोबत वामनराव, गोपाळराव, काकासाहेब दीक्षित, माधवराव ही मंडळी होती. इतक्यात माधवरावांना हेमाडपंतांच्या कोटाजवळ फुटाण्याचे 2 दाणे दिसले. सर्वांनी त्यावरून हेमाडपंतांची टिंगल सुरू केली. एक एक फुटाणा गोळा करता करता 5-25 फुटाणे कोटात सापडले. यावर उपस्थितांनी अनेक तर्क वितर्क केले. साईनाथ म्हणाले, या हेमाडपंतांना एकटं खाण्याची वाईट खोड आहे. हेमाडपंत उत्तरले, नाही हो बाबा, मी दुसऱ्याला दिल्याशिवाय कधीच काही खात नाही. बाबा म्हणाले, जवळ असेल त्याला तू देतो, पण जो जवळ नसेल तू तरी काय करणार? खाण्यापूर्वी माझी साधी आठवण तरी काढतो का? बाबांनी हेमाडपंतांना शिकवण दिली. भोजनापूर्वी मुके जीव, प्राणी, पक्षी, गरीब माणूस यांना सोडून जो खातो, जो भोजन करतो त्याचं ते अन्न दूषित समजावं. ग्रंथकार म्हणतात, राग आला तरी तो अगोदर देवाला अर्पण करावा. काम, क्रोध, लोभ उफळून आले त्या गोष्टी देवाच्या चरणी समर्पित कराव्यात. त्यामुळे देव हळूहळू असल्या वृत्ती नष्ट करतो. आपले सद्गुरू सदा सर्वदा आपल्या सोबत आहेत ही भावना क्षणोक्षणी मनात पक्की करावी. या भावनेमुळे चांगली भावना पक्की होते आणि अयोग्य भावना हळूहळू कमी होते. ग्रंथकार इथे फुटण्याचा विषय निघाल्याने कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट सांगतात. एकदा कृष्ण आणि बलराम यांचे गुरु सांदीपनी यांनी त्यांना जंगलातून लाकडे गोळा करून आणायला सांगितले. त्यांच्या पाठोपाठ सुदामालाही पाठवलं. ते म्हणाले, हे चणे घे आणि तुम्हाला यायचं जर उशीर झाला, तुम्हाला भूक लागले तर तिघे मिळून हे चणे खा. रानात कृष्ण आणि बलराम यांना सुदामा भेटला. कृष्णाला खूप भूक लागली होती, पण सुदामाने फुटाणाचा विषय काढला नाही. तो एकटाच गपचूप फुटाणे खात होता. कृष्ण म्हणाला, दादा तू हे काय करतो? सुदामा म्हणाला, अरे इथे खायला काहीच नाही, माझी दात थंडीने कडकड वाजतायत. कृष्ण म्हणाले, अरे मला एक स्वप्न पडलं. एकाची वस्तू दुसरा खात असताना एकाने विचारलं, काय खातो? त्याने उत्तर दिले, मी काय खाणार, माती. यावर वाग्देवता म्हणाली, तथास्तु. श्रोते हो, परिणाम तसाच झाला. सुदामाला पुढे प्रचंड 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालं. त्याला अक्षरशः फुटाणे खाऊन दिवस काढायची वेळ आली. बाबांच्या भक्तमंडळीत अण्णा चिंचणीकर नावाचे एक भक्त होते. त्यांचा स्वभाव म्हणजे झणझणीत तिखट. त्यांच्या डोक्यात प्रत्येक वेळी जणू भरलेली बंदूकच असणार. कधी काय बोलतील याचा नेम नाही. एका दुपारी मशिदीत साईनाथ निद्रिस्त होते. कोणी त्यांचे पाय दाबून देत होते तर कोणी हात दाबून देत होते. त्यांच्या सेवेकरी मावशीबाई नावाची एक 50 उलटलेली एक स्त्री तिथे होती. साईनाथ तिला नेहमी आई या नावाने हाक मारत. सेवा करता करता चुकून अचानक मावशीबाईंचं तोंड अण्णांच्या अगदी समोर आलं. अगोदरच थट्टेखोर असलेली मावशी अण्णांना म्हणाली, काय हो अण्णा, तुम्ही मोठे इश्कबाज, आता माझा मुका मागता का? गरम डोक्याचे अण्णा कडाडले आणि म्हणाले, मी इतका थेरडा झालो, मी काही वेडा मूर्ख आहे का? त्यांचं भांडण पेटणार इतक्या साईनाथ म्हणाले, उगाच का भांडतोस अण्णा? आपल्या आईचा मुका घेण्यात लाजती कसली? बाबांच्या या प्रसंग अवधानाने उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी फुलली. बाबांनी मात्र मोठ्या युक्तीने हा प्रसंग हाताळला. श्रोते हो, बाबा म्हणतात, संसारात दुःख संकट येणारच. आपण लहान लहान गोष्टींची चिंता करत बसू नये. ग्रंथकार म्हणतात, फिकिरीनं करावी यत्किंचित, सदा असावे आनंद भरित, चिंता न करावी अमरणात, उपदेश नित्य बाबांचा. श्रोते हो, या अध्यायात साईनाथांनी आपल्याला
एकटं एकटं चोरून कधीच खाऊ नये हा मोलाचा उपदेश दिला. अरे हो, आठवलं म्हणून सांगतो. रस्त्यावरचे काही भिकारी, बरेच लोक त्या भिकाऱ्यांपुढे पाहत नाही, त्यांना काहीच देत नाही. हे भिकारी खरं तर पित्र असतात. हा संदर्भ मी वाचला आहे. त्यांना काही दान देणं, त्यांना दान दिले तर आपलं पितृदोष जातात, हे मात्र खरं आहे. श्रोते हो, गोरगरिबांची सेवा करावी, जनसेवा हीच ईश्वर सेवा, सतत हसत खेळत जगावं, देवाला प्रत्येक क्षणी आठवून आपली नित्यकर्म करावी, असा हितोपदेश करणारे साई महाराज एक आगळे वेगळे संत होते, हे मात्र नक्की. इथे हा 24वा अध्याय संपतो. श्रोते हो, या अध्यायाचं विवेचन इथे थांबूया. आपली नित्यकर्म प्रसन्न चित्ताने ईश्वराला साक्षी ठेवून करूया. भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.